स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये। आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट। चला तर ऐकूया ही गोष्ट, जिचे नाव आहे कोल्ह्याचे पोट फुगले। एक गाव होते। गावाच्या सीमेपलीकडे खूप मोठी पडीक जमीन होती। तिथे धनगर आपल्या बकऱ्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन जात असे। बकऱ्या मेंढ्या चरत असत आणि धनगर दूर मोकळ्या जागी जाऊन खेळत असे। धनगर आपल्या आपल्या घरून स्वतःसाठी शिदोरी आणत असे। ते आपल्या शिदोऱ्या वडाच्या झाडाच्या ढोलीत ठेवत असत। ढोली पुढून रुंद होती आणि आत मात्र बरीच लांब रुंद होती। दुपार झाली, सर्व धनगर झाडाच्या सावलीत बसून भोजन करत असत। एके दिवशी एक कोल्हा गावाच्या सीमेजवळ आला। त्याला भूक लागली होती। तो जेव्हा त्याच्या वडाच्या झाडाखाली आला तेव्हा त्याला धनगरांच्या शिदोऱ्याचा वास आला। झाडाच्या डोलीत ठेवलेल्या शिदोऱ्या पाहून तो त्या ढोलीत घुसला आणि खूप भूक लागली होती, त्यामुळे तो बकाबका खात राहिला। पाहता पाहता त्याने सर्व धनगरांच्या शिदोऱ्यांचा फडशा पाडला। कोल्ह्याने स्वतःच्या पोटात इतके खाणे मावेल की नाही याचा सुद्धा विचार केला नाही, त्यामुळे त्याचे पोट खूप फुगले। आता कोल्ह्याच्या मनात तेथून पळून जाण्याचा विचार आला। त्याने ढोलीच्या बाहेर तोंड तर काढले, पण फुगलेले पोट काही केल्या बाहेरच निघेना। ढोलीच्या तोंडाजवळील जागा खूपच अरुंद होती। कोल्ह्याचे पोट तर खूपच फुगले होते। त्याने खूप जोर लावला, पण त्याला काही केल्या ढोलीतून बाहेरच निघता येईना। तेवढ्यात जेवणाची वेळ झाली म्हणून धनगर आपापली शिदोरी घेण्यास वडाजवळ आले। त्या ढोलीत कोल्हा आहे आणि त्याने आपल्या शिदोऱ्या खाल्ल्या आहेत हे धनगरांना कळून चुकले। धनगरांच्या हातात काठ्या होत्या। त्यांनी कोल्ह्याची मानगूट धरली, त्याला ढोलीतून बाहेर खेचून काढला आणि मग कोल्ह्याला चांगला चाप दिला। कोल्ह्याला पळून जाण्याची देखील ताकद नव्हती। तो झाडाखालीच बेशुद्ध होऊन पडला। अशा प्रकारे हावरटपणाने पोट फुगून जाईपर्यंत खाल्ल्यामुळे कोल्ह्याला चांगलीच शिक्षा मिळाली। तात्पर्य, अति हावरटपणा कधीही करू नये। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा।